काय सांगाल आज एवढ्या पेठेने वगैरे तुम्ही महाराष्ट्र दिनावर उपस्थित का आहात? सर्वप्रथम जय महाराष्ट्र. खरंच खूप छान वाटतंय. आज महाराष्ट्र दिन आहे. नागरिकांना विनंती आहे, महाराजांच्या सगळ्यांना डाव्या साईडला ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी काढून घ्यायच्या आहे. येवलामध्ये आलेली आहे. खरं तर हे माझं मी पहिल्यांदा आले आज इथे बरं का. त्यामुळे मला थोडं तर खरं घरची आठवण आली. घरची म्हणजे पुण्याची, कारण वातावरण अगदी पुणेकरीच आहे सगळीकडे. मनापासून धन्यवाद सरांचं की त्यांनी आज मला इकडे आमंत्रित केलं आणि इतक्या स्पेशल पद्धतीने माझं स्वागत केलेलं आहे. ढोल पथक आहेत, माझे सगळे मित्रमैत्रिणी सगळे तयार आहेत, सजलेले आहेत. त्याच्यामुळे आता पुढे काय होतं ह्याची आतुरतेने वाट बघते. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा. आपल्याला सर्वांना माहिती 1 मे 1960 रोजी जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं या चळवळीत, त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून आपण 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून सेलिब्रेट करतो. तसंच हा दिवस कामगार दिवस म्हणून, जागतिक कामगार दिवस म्हणूनही सेलिब्रेट केला जातो. आणि आपल्याला माहिती हा दिवस खरोखर महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची लोकपरंपरा जपण्याचा दिवस आहे आणि हा आपला खूप अभिमानाचा दिवस आहे. आपल्या मराठी संस्कृतीत ढोल, ताशा, झांज आणि ध्वज यांचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. ज्यावेळी मराठा सैनिक युद्धाला निघायचे त्यावेळी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी झांज आणि ढोल पथकाच्या मिरवणूक होत असत आणि त्याच गोष्टीची आठवण म्हणून आजही आपण सणावारात ढोल पथक आणि ह्या मिरवणूक काढतो. आणि मला बघायला तुम्हाला आवडेल की सगळ्या महिला खूप जड ढोल घेऊन इथे उभ्या आहेत